जय श्रीराम. स्वागत आहे सर्वांचं गावठी घोडवाई चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे आग लागलेल्या डोंगराचे आत्मवृत्त. म्हणजे माहितीच आहे, डोंगर स्वतः बोलतोय की बाबा माझी कंडिशन काय झाली आहे, लोकांनी माझी सध्या काय कंडिशन करून ठेवली. आजही असंच झालं. एक मुलगी आली आणि म्हणाली दीदी मला डोंगराचे आत्मवृत्त देशील काय. म्हटलं ठीक आहे चला. त्यानिमित्तानं का होईना आपण पेन आणि वही घेऊन बसतोय आणि काहीतरी विचार करतोय. ठीक आहे म्हटलं देते. म्हणून हे मी ट्राय केला आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. आणि साहजिकच थोडंसं मी गुगलचा सपोर्ट घेतला नाही असं नाही, पण माझे पण विचार आहेत बरं का त्याच्यामध्ये. आणि ड्रॉइंग पण म्हणलं थोडीशी काढूयात, कसं छान वाटतं ना, तो स्वतः बोलतो आहे म्हणून सगळं ड्रॉइंग पण मी केले. बघा कसं वाटते. चला सुरुवात करूया. हे बघा, हे आत्मवृत्त सांगायला मी सुरुवात करते. या डोंगराचे आत्मवृत्त. चला तर मग सुरुवात करूया. रात भर आग में चुपचाप सुलगता रहा मेरा जंगल. रात भर आग में चुपचाप सुलगता रहा मेरा जंगल. बोलता भी तो कैसे जब इन्हें पता है कि वो माचिस की तीली भी तो मेरे इस जंगल के पेड़ की बनी थी. बोलता भी तो कैसे जब इन्हें पता है कि वो माचिस की तीली भी तो मेरे इस जंगल के पेड़ की बनी थी. नमस्कार. कसे आहात सर्व? वरच्या माझ्या कवितेवरून कळाले का मी कोण बोलतोय? हॅलो. अहो बघा तरी मागे वळून. माझा आवाज येतोय का? अहो माझ्या अंगाखांद्यावर हिरवळ उगवलेली असायची. सगळीकडे दाट झाडी असायची. माझे रान याआधी पशुपक्ष्यांनी गजबजून जायचे. पण आज ती परिस्थिती बदलली आहे. आता तरी येते का लक्षात तुमच्या मी कोण? नाही येणार आज माझा आवाज ऐकू, कारण मी आज अर्धमेला अवस्थेत आहे. माझ्या आवाजातील वेदनाही तुमच्या लक्षात नाही येणार. लाही होते माझी, तरी मी आज बोलणार. माझी दुःखदायी व्यथा तुमच्यासमोर मांडणारच. ऐका तर, मी बोलतोय डोंगर, पण आज तुमचा गर्द झाडी असणारा डोंगर नाही, तर आग लागलेला जळलेला डोंगर बोलतोय मी. हो, बरोबर ऐकलं तुम्ही सर्वांनी. मी एक जळीत डोंगरच बोलत आहे. आज मला तुमच्याकडे माझे मन मोकळे करायचे आहे. ही आग म्हणजे वणवा, आणि हा वणवा म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी एक प्रकारचा शापच आहे असे म्हणू शकता. ही आग म्हणजे माझ्या अंगाखांद्यावर बहरलेल्या झाडांच्या फांद्या. या जोरदार वाऱ्यामुळे एकमेकांच्या आसपास असल्यामुळे या फांद्या आपापसात एकमेकावर घासून त्या घर्षणाने तेथे आग निर्माण होते. आणि ही आग हळूहळू माझ्या अंगावर असणाऱ्या पालापाचोळ्यावर लागून संपूर्ण जंगलात पसरते. माझ्या अंगावरच्या जंगलातही आज आग लागली आहे. कशी लागली काही कळत नाही, कारण पूर्वी सगळ्या जंगलात सरसकट आग लागायची. परंतु माणूस आता बदलत चालला आहे. आता जसा माणूस प्रगतिशील होत आहे, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होत आहे. तसे रस्ते बनवण्यासाठी किंवा त्यांनी जंगलात येऊन केलेले वृक्षतोड कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून कधी कधी ही आग मुद्दाम लावली जाते. या आगीमध्ये कितीतरी माझ्या अंगावर बहरलेली जंगले नष्ट झाली आहेत. खूप नुकसान झालेले आहे. कित्येक जीवजंतू व पशुपक्षी मृतावस्थेत पडलेले मला दिसत आहेत. माझ्याजवळ असणारी औषधी झाडे आणि वनस्पती संपूर्ण वाढ होण्याआधीच नष्ट झाली आहे. त्याचबरोबर पाण्याचे स्रोतही कमी झाले आहे. माझ्या अंगावरून वाहणारे थंडगार पाण्याचे झरे नाहीसे झालेले आहेत. हेच थंडगार पाण्याचे झरे गावातील लोकांना जंगलातून येता जाता त्यांची तहान भागवण्याचे काम करीत होते. मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे या माझ्या लागलेल्या आगीमुळे वृक्षाच्या बरोबरीने जे सूक्ष्म जीवजंतू आणि काही पशुपक्षी मृत पावले आहेत, तेही या जंगलासाठी महत्त्वाचे घटक आहेत. कारण आपण हे कधीच विसरता कामा नये की जोपर्यंत ही सूक्ष्म जीवसृष्टी जिवंत आहे, तोपर्यंत मानवी जीवही जिवंत आहे. या आगीत सगळं नष्ट झालेलं आहे. माझ्यावरची दाट झाडीच नाही राहिली तर पाऊस कसा पडेल? माझ्यातून वाहणारे झरेच राहिले नाहीत तर नद्या कशा जन्माला येतील? जेव्हा माझ्याकडे वनवैभव होतं तेव्हा लोक आकर्षित व्हायचे माझ्याकडे. मी एक सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालो. त्यावेळी केवढा आनंद झाला म्हणून सांगू. पण माझा हा आनंद आणि माझे रानवैभव काही वाईट लोकांना पाहले नाही. पैशाच्या लोभाने त्यांनी माझ्या अंगाखांद्यावरील झाडांची बेसुमार तोड केली. एवढे करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांची चूक लपवण्यासाठी वनात आग लावली जाते मुद्दाम, आणि हिरवीगार झाडी नष्ट करून मला उघडं पाडलं जातं. खरंच आहे. करपले रान सारे असे उने विखारी, सूर्य नदीवर येतो रणरण त्या दुपारी. करपले रान सारे असे ऊन विखारी, सूर्य नदीवर येतो रणरण त्या दुपारी. अबोल जंगल सारे दाह घेऊन फिरे, श्वास गोठले बघ तहानलेल्या नद्यांचे. जगातील झरे गेले आटून कधीचे, ऐसा डोंगर वनवा जीवाची लाही, प्राण ठेवून मुळाशी गेली करपून वनराई.
प्राण ठेवून मुळाशी गेली करपून वनराई. या प्रत्येक ओळीतून कळत असेल तुम्हाला किती त्रास होतोय मला. खरंच हो, पूर्वीचे वैभवाचे दिवस संपले आता. मी एकाकी झालो आहे. शेवटी एवढेच म्हणेन, माणसाच्या या वागण्यामुळे मला खूप वेदना होतात. पण मी हतबल आहे. मनुष्याला वेळीच सावध करणे गरजेचे झाले आहे. म्हणून मी माझी व्यथा मांडत आहे. जास्त काय बोलू मानवा, तू तर बुद्धिमान आहेस. सो कसं वाटलं आग लागल्या डोंगराच्या आत्मवृत्त? आवडलं असेल तर प्लीज मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करायला आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. बाय बाय.